अकोल्यातील जुने व्यावसायिक गंगाधर दहितुले यांचे निधन झाले असून त्यांच्या आठवणींना अकोल्यातील साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे यांनी जुन्या अकोल्याच्या देखील या निमित्ताने उजाळा दिला आहे। तर पाहूयात। बरोबर 50-60 वर्षापूर्वीचे अकोल्यातील सुधाकर बुक डेपो हे छोटेखानी दुकान अनेकांना आठवत असेल। तेव्हाच्या अकोल्यातील मेन रोड अर्थात कोल्हारघोटी रोडवरील मराठी मुलांच्या जिल्हा परिषद शाळेशेजारील सध्याच्या पांडू कोळपकर यांच्या आस्वाद अमृततुल्य चहा दुकानाच्या जागेत गंगाधर दहितुलेंचे हे टपरी वजा बुक डेपो दुकान होते। शालेय पुस्तके, वह्या, पेन, गोळ्या, बिस्किटे आणि तत्सम स्टेशनरी येथे हमखास मिळायची। शाळकरी मुलांची सतत वर्दळ। पांढरा शुभ्र पायजमा, शर्ट, टोपीधारी गंगाधर दहितुलेंचे हे गजबजलेले दुकान आणि याच रस्त्यावरले शेजारी असलेले भाऊसाहेब कराळेंचे धनंजय किराणा मर्चंट अकोल्यातील साऱ्यांच्याच परिचयाचे। तेव्हा मराठी शाळेतील गुरुजीही गणिताच्या उदाहरणात या दुकानांच्या नावाचा निर्देश हमखास करायचे। खणखणीत आवाजाचे गंगाधर दहितुलेंची डुलत चालायची खास स्टाईल। कधी कधी दुकानात त्यांचे वडीलही धोतरधारी दहितुले बाबा बसलेले असायचे। अकोल्यातील बहुचर्चित ठराविक दुकाने त्यावेळी सर्वांच्याच परिचयाची। जय महाराष्ट्र हॉटेल, जुन्या बस स्टँडवरील पराडकरांचे कॅन्टीन, बाजारपेठेतील बाळासाहेब रासनेंचे स्वागत रेस्टॉरंट, आहेरांचे हॉटेल, किसन शेठ खांबेकरांचा चहाचा हाच तो भाऊचा धक्का, शनी हनुमान मंदिराशेजारील रामनाथ शेठ यांचे भेळीचे दुकान, दामुअण्णा रासनेंचे किराणा, माधव शेठ अर्थात छोटू नाना कोळपकरांचे हार्डवेअर दुकान, चुनीकाका राठींचे कापड दुकान आणि अकोल्यातील अन्य काही तत्कालीन विविध दुकाने विख्यात। घरी शाळेसाठी 1-2 वह्या किंवा एखादा पेन, सिस पेन्सिल लागली की वडिलांकडे मागणी केल्यास जा सुधाकर डेपोतून आण, माझे नाव सांग अशी वडिलांची ऑर्डर। मग समजून जायचे, हक्काने तेव्हा कधीतरी टिपायला सांगून उधारीवर घेऊन यायचे। ठिकाण गंगाधर दहितुलेंचे सुधाकर बुक डेपो। गंगाधर दादांचा स्वभाव बऱ्यापैकी बोलका, वेळोवेळी होणाऱ्या भेटीत अथवा कधी येता जाता आवर्जून चौकशी करणार, आपुलकीनं बोलणार। काळाच्या ओघात अशी तत्कालीन अनेक दुकानं नंतर लुप्त झाली। सुधाकर बुक डेपो बंद झाले। यथावकाश गंगाधर दादा दहितुलेंनी सुरू केलेले जुन्या स्टेट बँकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अर्थात खंडोबा मंदिराशेजारी सुरुची हे भोजनालय सध्या विख्यात आहे। त्यांचे थोरले चिरंजीव सुधाकर शेठ दहितुलेंनी दर्जा आणि लोकप्रियता टिकवून हे भोजनालय अकोल्यात सुरू ठेवले आहे। वयाच्या 89व्या वर्षी कैलासवासी गंगाधर दादा दहितुलेंनीही काल निरोप घेतला। अगदी 2-3 दिवसांपूर्वी कालच्या रविवारीच आवर्जून गंगाधर दादांची भेट घेतली। अंथरुणावर खिळलेले, तब्येत दीर्घ वयोमानाप्रमाणे खूप खालावलेली दिसत होती। मात्र ऐकू बऱ्यापैकी येत असल्याने माझे वडिलांचे नाव सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हालचाल लक्षणीय वाटली। ओळखले त्यांनी मला। काळाच्या ओघात जुनी माणसं एक पान गळावया या निसर्ग न्यायाने अस्ताला गेली, अस्ताला चाललीये। गंगाधर दहितुले दादांचे दुकान आणि स्वभाव सदैव संस्मरणीय राहील। भावपूर्ण आदरांजली। प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे, अगस्त्य फीचर्स, अकोले। गंगाधर दहितुले हे अकोल्यातले एक जुने व्यावसायिक होते। काल ते निवर्तले। अकोल्यातली जी 50-60 वर्षापूर्वीची जी दुकानं होती त्यामध्ये जी काही मोजकी नावं संस्मरणीय राहिली त्यामध्ये गंगाधर दहितुलेंचं सुधाकर बुक डेपो किंवा ज्ञानसागर म्हणूनही त्या दुकानाची ख्याती होती। एक सचोटीने आणि जिद्दीने चालवलेला एक व्यवसाय म्हणून त्या जिद्दीला उल्लेख करता येईल। त्या काळामध्ये स्टेशनरी दुकानं कमी होती आणि जी काही मोजकी होती त्यामध्ये दहितुलेंचं हे एक दुकान होतं। काही फार मोठं दुकान नव्हतं, पण आजची जी जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्या शाळेच्या शेजारीच धनंजय किराणा मर्चंट म्हणून कराळ्यांचं एक दुकान होतं। त्याच्या शेजारी कोल्हारघोटी रोडवर ही छोटी टपरीवरचं दुकान होतं। तिथं लहान शालेय मुलं किंवा सगळ्याच शालेय मुलांचा कायम तिथे राबता असायचा आणि मग हमखास त्या वस्तू खरेदीच्या निमित्ताने
तिथे त्यांची गर्दी असायची. आणि त्या शाळेतून कायम एक जमाव मुलांचा ते वस्तू घ्यायला यायचा. आणि त्या दुकानाचं एक वैशिष्ट्य असं होतं की म्हणजे ज्या आपुलकीने आस्थेने ते दादा माहिती पुरवायचे किंवा काही वस्तू द्यायचे, त्यांचे वडीलही त्यावेळेला दुकानावर काही काळ असायचे. धार्मिक वृत्तीचे होते दोघेही, पण एक चांगला व्यवसाय त्यांनी त्यावेळेला नेटाने चालवलेला होता. म्हणजे ज्या काळामध्ये काही हॉटेल्स, काही किराणा दुकानं आणि अशी स्टेशनरी दुकानं जी मोजकी होती, त्यामध्ये दैतुल्यांचं हे दुकान होतं. त्यामध्ये जसं स्वागत रेस्टॉरंट, त्याच्यानंतर जय महाराष्ट्र किंवा काही कापड दुकानं त्या काळात गाजली. नंतर शनी हनुमान मंदिराच्या शेजारचं रामनाथ शेठ भेळवाल्यांचं दुकान, तशी त्या मालिकेमध्ये हे दैतुल्यांचं एक सुधाकर बुक डेपो म्हणून दुकान गाजलं. आणि कुणालाही काही वस्तू लागली की हक्काने तिथे काही वस्तू घ्यायचं एक ठिकाण आपुलकीचं, जिव्हाळ्याचं म्हणून त्या दुकानाचा उल्लेख व्हायचा. आणि विशेषतः लहान मुलांचा काही खाऊ असेल किंवा काही स्टेशनरी वस्तू असतील त्या तिथे हमखास मिळायच्या. आणि मला आठवते की त्या काळामध्ये अगदी म्हणजे शालेय काळातले ते गुरुजी सुद्धा गणिताच्या तासाला उदाहरण द्यायचं ठरलं तर अगदी या गंगाधर दैतुलेंच्या सुधाकर बुक डेपोचा उल्लेख व्हायचा किंवा धनंजय किराणा मर्चंटचा उल्लेख व्हायचा. अशी एक मोजकी दुकानं होती. म्हणजे एक गावाचं आणि या दुकानांचं, या लोकांचं एक नातं जोडलं गेलं होतं, एक समीकरण जोडलं गेलं होतं. ही दुकानं, ह्या वास्तू, ही माणसं, म्हणजे त्या काळातलं एक खऱ्या अर्थानं एक वेगळंच रसायन असायचं, एक वेगळं असं एक वातावरण त्यावेळेला भारावलेलं असायचं. असा तो काळ होता आणि त्या आठवणी कायम अकोलेकरांच्या स्मरणात राहतील.